नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा अख्खा महाराष्ट्र हादरवणारी आणि अगदी काळीज गोठून टाकणारी एक विचित्र घटना घडलेली आहे आणि याच घटनेची माहिती आजच्या यूट्यूब व्हिडिओमधून आपण घेणार आहोत. मंडळी, जुनी जी वयस्कर माणसं असतात ती नेहमी म्हणतात की या जगामध्ये पाप भयंकर वाढलं, त्याच्यामुळे हे जग लवकरच बुडणार आहे, लवकरच नष्ट होणार आहे. परंतु मंडळी, एक गोष्ट खरी सांगू, मनामध्ये एक विचार येतो की हे जग बुडण्याआधी, हे जग नष्ट होण्याआधी, सगळं काही संपण्याआधी या डोळ्यांनी किती पाप बघावा लागेल, या कानाने किती पापाच्या गोष्टी ऐकाव्या लागतील. कारण मंडळी, मी कोणत्या घटनेबद्दल बोलतोय हे थोडक्यामध्ये तुमच्या लक्षामध्ये आलं असेल की एका अंगणवाडी सेविकेसोबत झालेल्या एका विकृत कृत्याची ही महाभयंकर स्टोरी आज आपण बघणार आहोत. हो मंडळी, अंगणवाडी सेविका, अंगणवाडीमध्ये असणारी शिक्षिका, जिनं शेकडो लहानग्या लेकरांना मातृत्व दिलं, त्याच त्या मातेला बघून एका विकृताची जी वासना आहे ती उफाळून आली आणि त्या क्षणिक वासनेपोटी जे काही घडलं ते अगदी कानाने न ऐकू वाटण्यासारखं. मंडळी, नेमका प्रकार काय घडला ते सविस्तरपणे आता आपण बघूया. अहिल्यानगर जिल्ह्यामध्येच चिंचोली पाटील या नावाने ओळखलं जाणारे एक गाव आणि त्याच गावालगत असणाऱ्या एका वस्तीवरती अंगणवाडीमध्ये उमा पवार नावाच्या या माता आहेत, या ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्या ठिकाणी काम करत होत्या. अगदी लहानग्या मुलांचा त्या अंगणवाडीमध्ये सांभाळ करणं, एखादं लेकरू जर रडायला लागलं तर अगदी चिवकाऊच्या गोष्टी सांगून त्याला शांत करणं, अगदी शेकडो त्या लहान मुलांना जो वरण भात आहे तो भरवणं, हे त्या अगदी शेकडो मुलांना मातृत्व देणाऱ्या त्या माता. आणि हो मंडळी, अंगणवाडी सेविकांचं काम आपल्याला माहीतच आहे. अगदी शेकडो लेकरांना उराशी धरून त्यांना मातृत्व देणाऱ्या त्या माता आणि याच उमा पवार यांच्यासोबत अंगणवाडीमध्येच घडलेला एक विकृत आणि विचित्र प्रकार. तारीख आहे 24 ऑक्टोबर 2024, वार गुरुवार, आणि हाच तो काळा दिवस. याच गुरुवारी त्या शाळेमधील लहान मुलांना चिवकाऊच्या गोष्टी सांगून त्यांना जो मध्यान्ह आहार आहे, त्यांना वरण भात भरवून ती मुलं सगळी घरी गेलेली होती आणि शालेय पोषण आहार, तो आहार वाटण्यासाठी त्या वस्तीमध्ये असणाऱ्या त्या पालकांना फोन करून त्या बोलवून घेत होत्या आणि आपापल्या मुलाच्या वाटणीचा जो आहार आहे, छोट्या छोट्या पुड्या असतात अर्ध्या 1 किलोच्या डाळीच्या वगैरे, तर त्यांनी वाटायला त्या दिवशी सुरुवात केलेली होती. बरीचशी पालकं येत होती आणि ते घेऊन जात होती. परंतु शेवटचा फोन त्यांनी अशा पालकाला केला की अगदी महाभयंकर आणि विकृत नीच कृतीचा तो माणूस होता. त्यांनी फोन केला, तो व्यक्ती त्या अंगणवाडीमध्ये आला. यावेळी मात्र अंगणवाडीमध्ये एकही लहानगं लेकरू नव्हतं किंवा कोणीही आसपास माणूस नव्हतं. तो व्यक्ती अंगणवाडीमध्ये आला. अंगणवाडीमध्ये येताच त्या एकट्या बसलेल्या त्या अंगणवाडी सेविकेला बघून त्यांची अंतर्मनामधून वासना उफाळून आली. त्यानं आसपास बघितलं तर जवळपास कोणीही नाही. त्यानं बाहेर जाऊन डोकावलं, कोणीही नाही. आणि अशा वेळी त्या नराधामानं डाव साधला आणि तो त्या अंगणवाडीमध्ये गेला आणि त्या अंगणवाडीमध्ये असणाऱ्या त्या उमा पवार ताई आहेत, ती जी माता आहे, तिच्याशी त्यानं जवळीकता साधायचा प्रयत्न केला, विकृत कृत्य करायचा प्रयत्न केला. त्या मातेनं अक्षरशः प्रखर तीव्र विरोध करायचा प्रयत्न केला. तेव्हा मात्र हा जो नराधम आहे यानं तिच्याशी चांगली झटापट करायचा प्रयत्न केला, जोर जबरदस्ती करायचा प्रयत्न केला. यावेळी त्या ज्या उमा पवार ताई आहेत त्यांनी आरडाओरडा करायला सुरुवात केली आणि मंडळी, त्यांचा आवाज बाहेर ऐकायला जाऊ नये म्हणून चिडलेल्या त्या नराधामानं त्या ताईंचे केस घट्ट धरले आणि जवळच्याच त्या भिंतीवरती त्यांचं डोकं आपटलं आणि क्षणार्धामध्ये अगदी होत्याचं नव्हतं झालं. त्याच ठिकाणी त्या मृत झाल्या. मंडळी बघा मंडळी, माणसांमधली विकृती ही कोणत्या थराला जाईल सांगता येत नाही. अगदी क्षणिक वासनेपायी अगदी त्या माता माऊलीच्या आयुष्याचा सगळा पालापाचोळा करून टाकला. आणि विशेष म्हणजे मंडळी, त्या ज्या उमा पवार ताई आहेत त्यांना 2 मुलंही आहेत, एक 3 वर्षाचं आणि एक 6 वर्षाचं. आणि हा जो नराधम आहे याचीही मुलगी त्याच अंगणवाडीमध्ये शिकत आहे. त्या लहानग्या मुलीचा खाऊन येण्यासाठी, स्वतःच्या मुलीचा खाऊन येण्यासाठी आलेल्या त्या बापानं इतकं विकृत आणि नीच कृत्य केलं. मंडळी, मी नेहमी असंच म्हणत असतो
की जी बाकीची युग होती, त्रेतायुग, द्वापरयुग, सतयुग, या सगळ्या युगामध्ये जसे राक्षस होते तशी माणसं सुद्धा होती. म्हणजे अगदी राम होता तसा रावणही होता. परंतु हे कलियुग आत्ताचं इतकं विचित्र आहे की याच्यामध्ये या एकाच देहामध्ये राक्षसही दडलेला आहे आणि देवही आहेत. म्हणजे या देहामध्ये, एकाच देहामध्ये रामही आहे आणि रावणही आहे. आणि अशा प्रकारे त्या ज्या अंगणवाडी माता आहेत त्या मृतावस्थेत त्या ठिकाणी होत्या. तो नराधम बाहेर पडला, जवळपास कोणी आहे का बघितलं आणि परत तो अंगणवाडीमध्ये गेला आणि तिथून तो मृतदेह त्यांनी लंपास करायचा प्रयत्न केला. जवळपासच असणाऱ्या एका बंधाऱ्याजवळ, नदीपात्राच्या जवळ तो मृतदेह त्या मातेचा ढकलून तिथून तो पसार झाला. मंडळी, आता उशीर झालेला होता. इकडे घरी त्या अंगणवाडी ताई आहेत उमा पवार, यांचे पती वाट बघत आहेत की शाळेवरती गेलेली माझी पत्नी अजून कशी आलेली नाही. अगदी त्यांची लहानगी 2 मुलंही घरी वाट बघत होते. अगदी उशीर होत होता तेव्हा त्या पतीने जवळपास चौकशी करायला सुरुवात केली. त्या वस्तीवरती असणाऱ्या काही लोकांना त्यांनी सांगितलं की माझी जी पत्नी आहे ती अंगणवाडी सुटल्यानंतर घरी आलेली नाही. त्या नवऱ्याने अगदी चौकशी करायचा प्रयत्न केला की कोणा एखाद्या लहानग्या लेकराला घरी सोडण्यासाठी गेलेले आहेत का आणि त्या ठिकाणी गप्पा मारत बसलेले आहेत का. परंतु असं काहीही घडलं नाही आणि सगळ्या गावकऱ्यांनी शोधाशोध करायला सुरुवात केली. परत ते अंगणवाडीमध्ये आले आणि अंगणवाडीला बाहेरून असणारं कुलूप त्यांनी तोडून बघितलं आणि बघताय तर काय पुढं दिसलं ते अगदी वाईट आणि डोळ्यांनी न पाहण्यासारखं. कारण मंडळी, त्या फरशीवरती रक्ताचे काही ठसे पडलेले होते. बाजूलाच भिंतीला खचटलेले काही केस चिकटलेले होते. आणि आता मात्र मनामध्ये काहीशी वेगळीच त्या गावकऱ्यांच्या आणि त्या पतीच्या धास्ती बसली. मनामधून अगदी कल्लोळ निर्माण झाला की नेमकं त्या उमा पवार ताई आहे त्यांच्यासोबत काहीतरी अघटित घडलेलं आहे का, अशी चर्चा त्या ठिकाणी सुरू झाली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीसही आहेत, त्यांना वगैरे त्या सूचनेची खबर दिली. आणि मंडळी, दुसऱ्याच दिवशी बाजूला असणाऱ्या त्या बंधाऱ्याच्या बाजूला काही लोकांना एक मृतदेह आढळून आला आणि नेमकाच तो मृतदेह त्या अंगणवाडी सेविकेचा होता. पोलिसांनी सगळी सूत्र हलवली, तपास करायला सुरुवात केली. परंतु मंडळी, तो जो आरोपी आहे त्याने सगळे पुरावे नष्ट करायचा प्रयत्न केलेला होता. त्या अंगणवाडीमध्ये जाताच जसं त्या अंगणवाडी सेविकेनं त्याला जवळीकता साधण्यास विरोध केला, त्याच्याशी विकृत कृत्य करण्यासाठी त्या ताईने जसा विरोध केला तसं त्या नराधमानं त्या भिंतीवरती डोकं आपटून त्यांचा जीव घेतला आणि तो त्यांचा मृतदेह आहे तो त्या बंधाऱ्याजवळ नेऊन फेकून दिलेला होता. आता मृतदेहाची ओळख वगैरे पटलेली होती आणि त्याच ठिकाणी त्या ताईंचा जो मोबाईल आहे तो बंद करून त्या नराधमाने फेकून दिलेला होता. त्या मोबाईलवरून पोलिसांनी कॉल डिटेल्स वगैरे काढले. शेवटचा कॉल होता सुभाष बर्डे नावाच्या एका व्यक्तीला. त्याचं वय साधारणतः 25 आणि त्याचीही लहानगी मुलगी त्या अंगणवाडीमध्येच होती. त्या अंगणवाडीमध्येच ती शिकत होती. आणि यावेळी त्या मुलीचा जो खाऊ आहे, त्या मुलीचा जो पोषण आहार आहे तो नेण्यासाठी कदाचित या ताईने, या अंगणवाडी सेविकेने फोन केलेला असावा. आणि तो नराधम जसा अंगणवाडीमध्ये आला तसा त्या एकट्या महिलेला बघून, त्या एकट्या अंगणवाडी सेविकेला बघून त्याच्या मनामध्ये वासना संचारली आणि त्याच्याशी त्याने जबरदस्ती करायचा प्रयत्न केला. आणि यावेळी विरोध होताच त्या ठिकाणी त्या ताईंचा त्यानं जीव घेतला आणि सगळा काही प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी त्या आरोपीला ताब्यामध्ये घेतलेला आहे आणि अजून नेमकं काय या प्रकरणामध्ये खुलासे होत आहेत, अजून काय नवीन याच्यामध्ये शोध घडत आहे का, तेही तुम्हाला जर माहीत झालं तर नक्की मला कमेंट करून सांगा. बघा मंडळी, माणसांमधली इतकं विकृत कृत्य हे घडलेलं आहे की हे बोलत असताना अगदी माझ्या कंठामधून सुद्धा शब्द हे वाकडे तिकडे फुटत आहेत. कारण मंडळी, ज्या मातेनं शेकडो लहानग्या लेकरांना त्या वस्तीवरच्या मातृत्व दिलं, अगदी उराशी कवटाळून धरलं, एखादं लेकरू रडायला लागलं, चिवकाऊच्या गोष्टी सांगितल्या आणि एखाद्या लेकरानं जर शी केली तर ती घाण ती सुद्धा त्या अंगणवाडीच्या मातेनं अगदी स्वतःच्या हाताने धुतली. आणि अशा त्या मातेला बघून, अशा प्रकारे त्या अंगणवाडी सेविकेला बघून जर एखाद्या विकृत नराधमाच्या मनामध्ये वाईट वासना संचारत असेल
आणि त्या वासनेमधून इतकं भयंकर घडत असेल तर किती घोर कलियुग आहे याची आपण मंडळी कल्पना करू शकतो.